नमस्कार, राधे राधे. माझं नाव आहे शीतल आणि ह्या 2 दिवसात आपण जो काही वादविवाद सर्वजण ऐकत आहोत, तो वादविवाद कितपर्यंत योग्य आहे? हे एक भारतीय म्हणून, एक सनातनी म्हणून, एक हिंदू म्हणून हा एक प्रश्न कुठेतरी मनामध्ये निर्माण होतो, की आपले जो काही वादविवाद निर्माण होतोय आता अनिरुद्धाचार्य महाराजजी आणि प्रेमानंद महाराजजी यांच्या दोघांमध्ये, त्यांनी जे काही बोललेले आहेत ते चुकीचं आहे की योग्य आहे हे सर्व जनतेला माहिती आहे, सर्व भारतवासियांना माहिती आहे की त्यांनी एकही शब्द चुकीचा बोललेला नाही. मला एकच प्रश्न पडलेला आहे की अनिरुद्धाचार्य महाराजजी, प्रेमानंद महाराजजी हे इतकं चांगलं कार्य करतायत समाजाला सुधरवण्याचं, समाजाला पुढे नेण्याचं, तेव्हा मीडिया आली नाही, तेव्हा रिपोर्टर आले नाही, तेव्हा त्यांची बातमी कुठे टीव्ही मध्ये दाखवली गेली नाही, जेव्हा की ते इतकं छान कार्य करतायत. आज आपल्या घरी 1-2 पाहुणे आले तर आपल्याला ओझं होतं त्या पाहुण्यांचं, कधी निघून जातील की असं आपल्याला वाटतं. पण ते व्यक्ती अनिरुद्धाचार्य महाराजजी लाखो करोडो लोकांना दिवसाचं फुकट मोफत अन्नदान करतायत. ते आपल्या घरामध्ये आपली आई आपल्याला जड होते, पण अनिरुद्धाचार्य महाराजजी हजारो अशा माता त्यांच्याकडे आहेत की जे त्यांना एकदम प्रेमाने लहान लेकरासारखं सांभाळतात. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ते त्यांच्याकडे इतकं लक्ष देतात बारकाईने. मग आज त्यांनी एक शब्द काय बोलला की जनता भडकली, अख्खे देशातले सनातनी हिंदू नागरिक सगळे त्यांच्यावर आक्रोश करायला लागले. फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे. कोण बोलतंय हे? का शिक्षा झाली पाहिजे? त्यांनी असा काय बरोबर बोलले? चुकीचं काहीच बोलले नाहीत त्यांनी. एकही शब्द त्यांनी चुकीचा बोललेला नाही. ते खूप उच्च कोटीचे संत आहेत, त्यांची बराबरी आपण करू शकत नाही. त्यांच्यासारखं कार्य, नेतृत्व, समाज सुधारणा आपल्याच्याने होणार नाही. मग ते करतायत, त्यांना आपला सपोर्ट केला पाहिजे, आपण त्यांना सपोर्ट दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. पण उलट करतोय आपण. त्यांच्या तोंडातनं एखादा काही शब्द निघाला की अख्खी जनता भडकली, लोक पेटली. ते काय बोलले, काय म्हणाले ते की आजकाल मुलांचं आचरण असं झालेलं आहे की त्यांना एक व्यक्ती नकोच आहे जीवनामध्ये. त्यांना प्रत्येक वर्षातून वर्षाला व्यक्ती बदलली पाहिजे, वर्षातून वर्षाला नवरा बदलून पाहिजे, वर्षातून वर्षाला बायको बदलून पाहिजे. बरोबर बोलले ना ते? घटस्फोट का होतात? घटस्फोट कशामुळे होतात? मग का टिकत नाहीयेत संसार? पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यापासून एक स्त्री आपल्या पतीला सर्वस्व मानायची, आपला संसार करायची, सासरच्यांना प्रेम द्यायची. आता ते प्रेम कुठं आहे? तो लगाव कुठे आहे आपल्या नवऱ्याप्रती, जो एका स्त्रीचा असला पाहिजे, एका पुरुषाचा आपल्या पत्नीप्रती असला पाहिजे? नाही ना. प्रत्येकाचा घटस्फोट होतोय. 1-2 वर्ष झाली लग्नाला, 4-5 वर्ष झाली लग्नाला की घटस्फोट होतोय. मग का होतोय? कशामुळे होतोय घटस्फोट? ते चुकीचं काहीच बोललेले नाहीये त्याच्यामधनं. मला एक भारतीय म्हणून, एक सनातनी म्हणून मला हे खूप अंतःकरणातून कळकळून सांगण्याची सर्वांना विनंती आहे. आणि त्यांच्याबद्दल कोणीच पुढे यायला तयार नाहीये, पुढाकार घ्यायला तयार नाहीये, त्यांचं समर्थन करायला तयार नाहीये. आता तुम्हीच बघा ना, या ठिकाणी फक्त त्यांच्या तोंडून एक चुकीचा पण म्हणू नाही शकत एक शब्द काय निघाला की त्यांचे पुतळे बनवले जातात, चपलीने मारलं जातं, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेल करा, असे मोठमोठे आरोप त्यांच्यावर करतात. मग मला याच लोकांना विचारायचं आहे, जेव्हा छोट्या छोट्या लेकरांवर अन्याय होतात, त्यांचे शोषण होतात, मुलींवर बलात्कार होतात, मग तेव्हा हेच जी लोक आज त्या पुतळ्यांना, अनिरुद्धाचार्य महाराजांच्या पुतळ्यांना मधून मारतायत, चाळतायत, या लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कधी बलात्कारी, अत्याचारी अशा लोकांना धरून मारलंय का? त्यांचा पुतळा जाळला, त्यांना चपलीने मारलं, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेल झाली पाहिजे, असे कधी तुम्ही वचन बोललेले आहात का? हे मला ऐकायचं या लोकांकडनं. नाही ना, नाहीत बोलू शकत. का? कारण तुमची एवढी हिंमत नाहीये, एवढी हिंमत नाही तुमची चांगली की तुम्ही अशा लोकांना जाब विचारा, अशा लोकांना तुम्ही चपलीने मारा, अशा लोकांचे पुतळे जाळा. नाही, तुम्ही तसं करू शकणार नाहीत. ते देशातील प्रत्येक स्त्रीला अनुसरून असं बोललेले नाहीत. ते काय म्हणाले की 100 मधल्या 4-5% मुली अशा आहेत की ज्या अजूनही पवित्र आचरण ठेवत आहेत. पण ते प्रत्येक मुलगी असं करते, प्रत्येक स्त्री असं करते असं नाहीत म्हणाले. काही आहेत अशा सुद्धा की ज्या खूप वेगळं आचरण करतात, जे की नाही करायला पाहिजे, आणि खूप चांगलं आचरण करणारेही आहेत. त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत.
4-5% चांगल्या आचरण करणाऱ्याही आहेत आणि बाकीच्या पण आहेत. मग त्यांना चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही जर आता असं करत असाल तर तुमची जो काही पुढचा संसार आहे, जो तुमचं पुढचं येणार आयुष्य आहे, ते तुम्ही सुखी आणि आनंदाने नाहीत व्यतीत करू शकणार. हा संदेश त्यांनी द्यायचा प्रयत्न केला, परंतु आपण वेगळा संदेश घेतोय त्यांच्याकडनं. काही जणांना वेगळंच समजतंय त्यांच्यातनं, जे ते सांगतायत ते समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीयेत. तर मला एवढंच सांगणं आहे त्या लोकांना की जे लोक अनिरुद्धाचार्य महाराजांना आणि प्रेमानंद महाराजांना दोषी ठरवतायत आणि त्यांना नाही ते अपशब्द बोलतायत, त्यांचे पुतळे जाळतायत, त्यांना चपलीने मारहाण करतायत, शिक्षा व्हावी म्हणून आकंठ वाहतायत, त्या लोकांना एवढंच सांगणं आहे की हाच तुमच्यामध्ये जो आक्रोश भरलेला आहे, हेच तुमच्यामध्ये जे प्रेम भरलेलं आहे भारतवासियांप्रती, भारतातील महिलांप्रती, हेच प्रेम तुम्ही तेव्हा दाखवा जेव्हा एखाद्या महिलेवर, एखाद्या मुलीवर अन्याय होतो, अत्याचार होतो, तिचं शोषण केलं जातं, तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो. हा असा त्रास जो व्यक्ती देतो त्या व्यक्तीवर असा तुमचा आक्रोश काढा. राधे राधे.